राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता। मुंबई निवडणुकी अगोदर एकनाथ शिंदेंच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। रस्ता घोटाळ्याप्रकरणी एकनाथ शिंदे अडचणीत आलेले आहेत। नेमकं काय झालंय हे सविस्तर जाणण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज तुम्हाला नवनवीन राजकीय आणि शेतीविषयक बातम्या बघायला मिळतील। सुरुवात करूया। मुंबईतील रस्ते घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार, विधानसभा अध्यक्षांनीच दिले निर्देश। सोमवारी बैठक, एकनाथ शिंदे यांना हजर राहण्याच्या सूचना। तर हा 6000 कोटींचा आर्थिक घोटाळा, आदित्य ठाकरे यांची टीका। मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राटं वाढतो, शिंदे गटाच्या आमदाराचाच विधानसभेत आरोप। मंत्री कार्यालयात दलाल आणि फिक्सरांना थारा नाही असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता काय भूमिका घेणार याकडे लागलं लक्ष। शहापुरात भाजपचा घरकुल घोटाळा, पक्की घरे असताना यादीत नावे घुसडली, तक्रारीनंतर ग्रामसेवक झाले जागे। 60 लाभार्थ्यांच्या नावावर अखेर काट, त्यांना घरकुल दिलंच कसं हा प्रश्न। मुंबईत होते गुजरातमधील गुटख्यांची खुलेआम विक्री, विरोधकांनी सरकारला धारेवर धरले। गुटख्याच्या सेवनाचे दुष्परिणाम, तर यामध्ये नेते सुद्धा असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप। धनंजय मुंडेंकडून मिळणारी पोटगी पुरेशी नाही, करुणा मुंडेंचा न्यायालयात पुन्हा अर्ज। घरगुती हिंसाचार प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने काही दिवसापूर्वी करुणा मुंडे यांच्या बाजूने निर्णय दिला होता। लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचं हांड्याचं ओझं कायम, 5 वर्ष झाली तरी हिंगोली जलजीवन मिशनची कामे अपूर्णच। दिरंगाई केल्यास फौजदारी गुन्हे दाखल होणार, तर लाडक्या बहिणींना पुन्हा फसवल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे। बोरवेल शेततळ्यांसाठी मिळवा आता 50,000पर्यंत अनुदान। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमुळे पनवेलच्या शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा। दादर येथील शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू करणार, कंटेंट निर्मितीसाठी प्रोडक्शन हाऊसची मदत घेणार। गवार 2000 ते 10,000 रुपये, राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गवारीला किमान 2000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटलला दर मिळालेला आहे। नाशिकमध्ये तो 4,500 ते 10,000 रुपये आहे। उपसभापती नीलम गोरेंवरील विश्वास ठरावावरून गदारोळ, विधान परिषद सभापतींविरोधात अविश्वास ठराव, तर अनेक सदस्यांमध्ये उडाली खडाजंगी। नीलम गोरे 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, निकषांची पूर्तता करूनही 8 वर्षापासून लाभ मिळेना, तर अनेक कागदपत्रांमुळे शेतकरी अडचणीत येतोय। पुण्यातील शताब्दी इमारतीत कृषी मंत्री कार्यालयाची झाली घुसखोरी, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ठरावाविनाच त्यामध्ये काम सुरू असल्याची टीका। स्मार्ट कॉटनच्या पिशव्यांचा खर्च वाया, हंगामानंतर वाटप केल्याने उपयोगिता शून्य, प्रश्नचिन्ह उपस्थित, तर हंगाम गेल्यानंतर स्मार्ट कॉटनच्या पिशव्या आम्हाला काय करायच्या, शेतकऱ्यांचा खडा सवाल। सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा, कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची माहिती, तर पुढील बैठक 4 मे रोजी होणार, त्या बैठकीत शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या पूर्ण करणार। देवगड हापूसवर आता युनिक आयडी कोड, देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचा निर्णय, तर आंबा देवगडचाच आहे का हे तपासण्यासाठी ग्राहकांनी एक व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे, त्यावर व्हॉट्सअप करावे। हरभरा खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमातूनच करा, ॲडव्होकेट कोठारी यांची माहिती। खुल्या बाजारात प्रति क्विंटल 600 रुपये कमी दर, त्यामुळे जर 600 रुपयेपेक्षा जास्त दर पाहिजे तर खुल्या बाजारात करू नका। कर्मचारी अधिकारी वादामुळे क्षेत्रीय कृषी यंत्रणा विस्कळीत झालेली आहे, तर या अधिकाऱ्यांची चौकशीविना त्यांना निलंबित किंवा कारवाई करू नये अशी मागणी केलेली आहे। हापूस आंब्याच्या पेटीचा दर 6 ते 7 हजारांवर स्थिर, यंदा 25% उत्पादन, डझनला 1800 ते 2000 रुपये दर। सिंधुदुर्गमध्ये वाढलेले तापमान आणि यामुळे परिणाम झालेला आहे।
रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलकांना सीमेवरच रोखले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन, कापूस उत्पादकांना भाव फरक आणि इतर मागण्यांसाठी तुपकर यांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांची धरपकड सुरूच. शंभू खैनोरी सीमेवरील अडथळे काढले. शेतकरी सरकारमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ. काँग्रेसचा आरोप आहे की शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केलेली आहे. समृद्धीवर टोलवाढ. 1 एप्रिलपासून अंमलबजावणी. तब्बल 19% जास्त शुल्क भरावं लागणार. तर प्रवासासाठी 1290 रुपये आतापासून टोल लागण्याची शक्यता. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना वाढ देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही. तर अगोदरच विधानसभेत आश्वासन कशाला दिलं होतं मग? लाडक्या बहिणींचा पवारांना सवाल. विधिमंडळ अधिवेशन ठरलेल्या वेळापत्रकानुसारच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. तर अधिवेशन गुंडाळण्याच्या चर्चा फेटाळल्या. त्यामुळे 26 मार्चलाच अधिवेशन संपणार. आरसीएफ कर्मचारी सेना शिवसेनेसोबतच एकनिष्ठ. आरसीएफ कर्मचारी सेना मान्यता युनियन व स्थानीय लोकाधिकार समित्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आम्ही सोबत आहोत असं आश्वासन दिलं. महिला अत्याचाराचे 2 वर्षात 93,000वर गुन्हे. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात गुन्हेगारी उघड. विनयभंगाच्या 35,000 घटना. तर अपहरण आणि इतर गुन्हे सुद्धा हजारो झाले. नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करतंय का? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डागली तोफ. रोम जळत होता तेव्हा निरोप फेडल वाजवत होता, त्याप्रमाणे फडणवीस करत आहेत. मंत्रिपदावरील व्यक्तीने संयमाने बोलावे. देवेंद्र फडणवीस यांच्या नितेश राणेंना कानपिचक्या. काही दिवसांपासून नितेश राणे यांनी चितावणीखोर विधाने करत असतात. एका विशिष्ट समाजाबद्दल टोकाचे बोलत असतात. त्यामुळे त्यांनी थोडा संयम बाळगावा असं फडणवीस यांनी सांगितलं. सरकार चालवता येत नसल्याने दंगली घडतायत. आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल. तर मिंद्यांकडूनच दंगल पेटवण्याचा प्रयत्न होतोय. आदित्य ठाकरे यांची एकनाथ शिंदेवर जळजळीत टीका. तर राजकीय मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतीविषयक बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला राजकीय आणि शेतीविषयक बातम्या बघायला मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.